अधिपती, एवढा राग चांगला नाही. तुम्ही का गेला त्यांच्या अंगावर धावून? आमच्या आई साहेबांचा पुतळा जाळलाय त्यानं. पण वाईट कोण ठरलं? त्याची परवा नाही हो आमसनी. अधिपती, अहो कमल मुद्दाम करत होते आणि तुम्ही बळी पडलात त्यांना. बळी पडणार नाही, बळी घेणार आता त्याचा. मला सांगा, तुम्हाला तिकडे यायची काय गरज होती? मी येत होते ना घरी. कमलनी जे केलं त्यावर आपण ऍक्शन घेऊ शकलो असतो अधिपती, पोलीस कंप्लेंट करू शकलो असतो. पण आता तुम्ही त्यांना मारलं, त्यामुळे तुम्ही अपराधी ठरलात. दरवेळी शक्तीचा वापर करायचा नसतो. ओ मस्त्रीन बाई, आता लय झालं, आता खरंच लय झालं. आता लेक्चर नको आहे, घरला चला. आई साहेब आले. चला बसा. ओ बसा. मी जोडणार नाही कोणाला. मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. मी हे बघा, रक्त आले, रक्त. अधिपतीवर हाफ मर्डरचा चार्ज लावणार आहे मी. चल निघ. काय निघ रे, काय निघ. भुवनेश्वरी मॅडम आल्या कधी? ओ तुम्ही चला. तुम्ही इकडं आला आणि त्या तिकडं आल्या घरी. बापरे, कसं काय कसं काय आल्या? त्या आज नव्हत्या येणार ना? ते आज येणार नव्हते, पण आल्या अचानक आल्या. आता असं कसं आल्या? आता आता काय नाही, आता घरला चला. पण घरी त्या चिडल्या तर? मी घरी असायला हवे होते ना. बरोबर आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हँडल करतो सगळं. तुम्ही चला. हँडल कसं करणार तुम्ही? मी त्या घरी आल्या आणि मी घरी नव्हते म्हणल्यावर ते चिडणार नाहीत का? आणि आता ते सगळं पुतळा वगैरे पण झालंय. नाही नाही, आता आपल्यासनी कुठं माहित होतं ते येणार आहेत ते. तुम्ही चला आता, निदान घरला तरी जाऊया लवकर. चला. तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी कुठे असं सांगितलं? शाळेतच आहे म्हणून सांगितलं. शाळेचं कशाला सांगितलं? मी पहिल्यांदा खोटंच सांगितलं होतं. म्हणजे मला नव्हतं सांगायचं खोटं, पण माझ्या तोंडून गेलं. पण ते बी त्यांनी पकडलं, माहिती आहे काय? बरोबर मी तोंडावर पडलो. मग आता आता काय नाही, आता त्यासनी सगळं माहितच आहे. आता चला घरला. अधिपती, त्यांनी मला सांगितलं होतं घराबाहेर जाऊ नको म्हणून. माझी आता काही खैर नाही. आवा, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. सध्या त्यांच्या होला हो करा. काय पुढचं पुढे बघूया आपण. हवा चांगलाच दम दिलाय त्याला. हा मोंक्या, त्याचा ना फुल अँड फायनल इशा हार्ड करायला लागतोय आता. चला आपण जाऊया. चल या. अहो, तुम्हाला कळलं का? शाळेत भुवनेश्वरी मॅडमचा पुतळा जाळला म्हणे. काय? हो ना. कुणी? त्या देशमुख मॅडमचा फोन आला होता मला. त्या सांगत होत्या व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणे नेटवर. बापरे, पण केलं कुणी हे विकृत कृत्य? दुसरं कोण असणार आहे? एकच आहे विकृत, तो कमल. आता काय होईल हो? हे सगळं प्रकरण आपल्या अक्षराच्या अंगाशी शेकेल का? कारण तीच गेली होती ना शाळेमध्ये अध्यक्ष म्हणून. असं काय नाही होत. बघू. किती बदनामी झाली बघ ताई आपल्या घराण्याची. आता मास्टरडी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता का नाही? थांबा. मॅडम, तुम्ही आलात? कळवलं नाही तुम्ही? आमच्या घरात यायला आम्हाला कुणाची परवानगी लागते वय? नाही, तसं नाही. आत येऊन बोलूया की. अधिपती, तुम्ही आत या. या आत या म्हणलं ना. या. दुर्गे, फुलान. हा, आले ते. हा, आणलीस ना? घाल, पायगडे घाल.
आणि बँड बाजाचं काय झालं? सॉरी ताई, इसरले. काय हरकत नाही. धनाजी, ताट घेऊन ये वाजवायला. हा, वाजवा. हॅपी हॅपी. या, स्वागत आहे तुमचं. आम्ही घरला आलो आणि तुमचा पत्ताच नाही मास्तरीन बाई. हा, सॉरी मॅडम, मी बोलतोय ना आम्ही, दिसत नाही. हा मास्तरीन बाई, कुठं गेला होता आणि कुणाला विचारून? सॉरी मॅडम. यो शब्द तुम्हाला लय आवडतोय काय? हा, हे झालं की सॉरी, ते झालं की सॉरी. एवढ्या चुका करायच्याच कशा पाहिजे की सारखं आपलं सॉरी सॉरी म्हणायला लागतंय काय? नाही आई साहेब, ऐका की. अधिपती, आम्ही मास्तरनीशी बोलतोय. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना व, सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. तरी बी तुम्ही का बाहेर गेलात आणि कुठं गेलात? कुणाची परवानगी घेऊन गेलात? मीच म्हणलो होतो त्यासनी. मी बी तिला जा म्हणलं. असं मग शिक्षा तुम्हासनी बी व्हायला पाहिजे काय मास्तरीन बाई? काय शिक्षा द्यायची यांना? हा, हातावर छड्या मारायच्या की अंगठ धरून उभं करायचं? हा, नाही मॅडम, तुम्ही ह्यांना शिक्षा देऊ नका प्लीज. जी शिक्षा द्यायची ती मलाच द्या. मी चूक केली आहे, माझीच चूक आहे, माझा हट्ट होता. अधिपतींनी निरोप दिला होता मला तुमचा, माझंच चुकलं मॅडम, सॉरी. ठीक आहे. मग तुम्हाला काय शिक्षा द्यायची? अंगठी धरून उभं करायचं. नाही म्हणजे मास्तरीन बाईच आहे ना व, ते शाळेत नाही का असं करतात? नाही आई साहेब, उलट यांनी मला काय तर सांगताय तुम्ही. यांनी 10 वेळा विचारलं मला, आई साहेबांनी चालेल काय विचारलं नव्हतं तुम्ही? मीच त्यांना म्हणलं चालेल, म्हटलं जा तू. अहो खरंच आई साहेब, त्यांची काहीच चूक नाही आहे. मी म्हणलं त्यासनी, मी शिक्षा भोगतो, त्यांना नको. मी अंगठे तर चूक माझी बी झाली आहे. मी बी धरते अंगठी. आई राहू दे, तू काय लहान आहेस वय? तू कशा पाहिजे अंगठे धरलेस? अगं पण तूच म्हणली ना शिक्षा. हा, आम्ही म्हणतोय ते सगळं ऐकतेस जणू. होऊ दे मला त्रास. आम्ही भोगतो शिक्षा. बस. अधिपती लहान असल्यापासून बघते तुमचं आजी नातवाचं.
उंदराला मांजर साक्ष. बाद झालं आता. अधिपती उठा आता. मास्तरीनबाई उठा, तुम्ही पण उठा. सुनबाई म्हण की. हे काय मास्तरीनबाई मास्तरीनबाई? सुनबाईंसारख्या वागल्या कुठं त्या? हा, आम्ही घरला आलो आणि त्या नव्हत्या. सुनबाईंचा मान आता त्यांना मिळवावा लागल. घराण्याची आबरू राखून आज या जाऊन आमची इज्जत जाळून आल्यात. आता जोवर तुम्ही आमच्या घराण्याला शोभल असं वागत नाही तोवर तुम्ही आमच्यासाठी मास्तरीनच. भुवनेश्वरी मॅडम आल्या ना? आल्यात. मग फोन लाव ना. केला इरा, नाही उचलत आहेत त्या फोन. अशी कशी आहे ही बाई? आधी हे करू ते करू असं म्हणते आणि मग फोन केल्यावर उचलत नाही. हिरा, आता मला खरंच टेन्शन यायला लागलंय. त्यांनी जॉब नाही दिला तर मी काय करू यार? आपण सरळ धडक मारू आता. दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. सॉरी मॅडम, खरंच सॉरी. तुमची परवानगी नसताना मी शाळेत जायला नको होतं. सॉरी, खरंच सॉरी. आईसाहेब, जे काय झालं त्याच्यात त्यांची काहीच चूक नव्हती. त्या कमलमुळे झालं सगळं. घराण्याची आबरू म्हणतो ना आम्ही, ती हीच. आम्ही सांगितलं होतं ना हा, सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. पण तुम्ही गेलात बाहेर. हा, आलात ना पब्लिकच्या डोळ्यात. अहो, आमचा पुतळा जाळून आमची जेवढी आबरू गेली नाही ना तेवढी तुमच्या या अवतारानं गेली. म्हणजे हे काय? हा, अशा का गेलात तुम्ही बाहेर? सूर्यवंशी घराण्याच्या सुनबाई हायसा इसरलात काय तुम्ही? अशी लंकेची पार्वती बनून गेलता? हा, मॅडम, मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. योच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा मास्तरीनबाई. एक तर तुम्हाला काही कळत नाही आणि सांगितलं तर तुम्ही काय ऐकत नाही. हे असं का तसं का लई प्रश्न पडतात तुम्हाला. हे असं बरं दिसतंय काय? भरजरी साडी नाही, दागिने नाही. आहेत ना, घातलेत दागिने. यो दागिना आहे, आम्ही दागिने म्हणतोय. आई, तू सांगितलं नाही यांना आपल्या घरच्या सुनबाई कशा पाहिजेत ते? अगं घालत होती ती रोज, आजच जरा कमी घातले. का? आज आम्ही येणार म्हणून? नाही नाही, असं नाही मॅडम. मी शाळेत जायचं म्हणून मी कमी केले दागिने. हे बघा, एक ध्यानात ठेवा. इकडे जावा तिकडे जावा, पण कुठेही बाहेर जाताना भरजरी साडी नेसायची आणि भरपूर दागिने घालायचे. आमच्याकडे बघताय ना हो, आम्ही दिवसभर असे दागिने घालून बसतोय, असेच बाहेर जातोय. असंच राहायचं. जा आता, आम्ही तुमच्याशी असं बोलू शकत नाही. म्हणजे तुम्ही मास्तरनीच्या यशात आहात. जा, यश बदला. या घराण्याला शोभेल असं यश करून या, मग बोलू आम्ही तुमच्याशी. आणि जरा गळाभर दागिने घाला, बुंडा गळ नको. मॅडम, मला सवय नाहीये खूप दागिन्यांची. सवय नाही असा शब्द पुन्हा बोलायचा नाही, कळलं का? चंचे, जा, यांना नीट तयार करून घेऊन या. या घराण्याची सून दागिन्यांनी मडली पाहिजे, कळलं का? वय मावशी. चला मास्तरीन बाई. दुर्गे, हा, आम्ही नवीन साडी आणली, ती नेसव सुनबाईंना आणि लवकर तयार करून खाली घेऊन या. माहित आहे. सरकार, आत येऊ? या. सरकार, दाखले सरकारांच्या विरुद्ध तक्रार आहे. कसली तक्रार? कमल नावाचे जे प्रोफेसर आहेत ना, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला दाखले सरकारांनी, अशी तक्रार आहे. ते खरं आहे, पण त्याआधी त्या कमळनं अधिपतींच्या आईवरनं त्यांना शिवी दिली आणि त्यांच्या आईचा म्हणजे आमचा पुतळा जाळला.
हे लिवा त्याच्या तक्रारीच्या आधी आणि आधी त्याला अटक करा. आम्ही आणून सोडतो त्याला स्टेशनात. हा निघा तुम्ही. पण सरकार त्यांची तक्रार 1 तासात माग घेईल तो. काळजी करू नका. या. मी बी येतो तुमच्या संग. नाही तुम्ही इथनं हलू नका. नाही नाही, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येतो. सिक्युरिटी आहे आमच्या बरोबर आणि तक्रार तुमच्या नावानं आहे. तेव्हा तुम्ही इथंच थांबा. आम्ही येतोय तासाभरात. आणि हो, आम्ही परत येईपर्यंत मास्तरनीला जरा आपल्या घराण्याला शोभेल असं तयार व्हायला सांगा. हां. अरे मारू नका. अरे प्लीज सोडा मला. ऐक. ऐक. मॅडम 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 मला माफ करा. मॅडम मॅडम प्लीज मला माफ करा. आम्ही व्हिडिओ बघितला. मॅडम माझं 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 चुकलं. मी असं करायला नको होतं. तुझं ते चुकलं नाही. नाही मॅडम माझंच चुकलं. मी असं पुन्हा नाही करणार मॅडम. नाही करणार. आमचा पुतळा जाळलास याचं आम्हाला काय बी नाही. तू मूर्ख आहेस हे तू सिद्ध केलंस. मॅडम मॅडम मीच मूर्ख. मीच मूर्ख. पण या लोकांनी का पकडलंय मला. मला का मारलंय एवढं. 2 कारण आहेत. एक, तू अधिपतींच्या विरुद्ध तक्रार केलीस. पण मी मागे घेतो ना. ती मागे घेतो मी. आणि दुसरं, तू एक वाक्य बोललायस. काय. आम्ही मास्तरनीला 6 महिन्यात घराबाहेर काढणार. अगं पुढच्या 6 महिन्यात तुझी त्या घरात ना हकालपट्टी होणार आहे आणि ते सत्कार्य करणारे यांची देवी. तुला हे कोण बोललं. मॅडम पटशिरी सांग. तुला हे कोण बोललं. नाही तर ही लोक तुला इथे बसल्या ठिकाणी गाडतील. मॅडम माझं प्लीज ऐका. असं नाहीये. तू काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. मॅडम प्लीज. जा थंड पाणी घेऊन या. घशाला कोरड पडली. उन्हाळा आहे. ए फरशी हा साफ बीप केलेलं दिसत नाही. आण लवकर पाणी. आण. आता कसं बरं वाटलं. चंचलाने सांगितलं मॅडम. कधी सांगितलं. मास्तरीन घरात यायच्या आधीच तिची बाहेर जायची तारीख कन्फर्म केली आहे मावशीने. मास्तरीन घरात आल्याशिवाय अधिपतीच्या मनात न जाणार नाही असं मावशीचं मत आहे. अक्षरा तुझ्या बरोबर भुवनेश्वरी मॅडमने गेम केलाय. अगं ताई मला काय बी ठाव नाही. मॅडम माझं चुकलं. मी परत असं नाही करणार. आता सरळ पोलीस स्टेशनात जायचं
आणि तक्रार माग घ्यायची. घेतो मी घेतो. आणि तुला हे लागलं कसं? मॅडम या दोघांनी मारलं. नाही, नाही मॅडम गरज याने तर जास्त मारलंय मला. तू गटारात पडलास. काय? तू दारू पिऊन गटारात पडलास म्हणून तुला लागलं. हो मॅडम अहो प्रोफेसर आहे हो मी. गटारात पडायचं की जमिनीत गाडलं जायचं ते तू ठरव. गटारात पडतो मॅडम. आणि आता शेवटचं सांगतोय तुला, या पुढं अधिपतीच्या वाटला जायचं नाही. नाही नाही मॅडम नाही 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 जाणार. नाही नादी लागणार त्यांच्या मॅडम नाही लागणार.